संघर्ष दिघी विरुद्ध माणगाव अय्यान 11 माणगाव या दोन संघादरम्यान शर्यत आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय अय्यान 11 माणगाव संघाच्या माध्यमातून लागलाय. तरी विनंती असेल दोन्ही संघांना की बारावा खेळाडू अथवा प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच दिनांक 24, 25, 26, 27 फेब्रुवारी रोजी खासदार चषक आपण पाहतोय मसला की आवाज प्रेझेंट्स खासदार चषक सीझन 1 एक ओराम टेनिस क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 1 लाख त्याचप्रमाणे चषक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 व चषक आहे आणि तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर 15,000 व चषक आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक अँड्रॉइड मोबाईल आहे. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी एक झळाळता चषक आहे. त्याचप्रमाणे पर मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यासाठी एक बर्गर आहे. ते आपण पाहिलं तर बॉम्बे बर्गर यांच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे फलंदाज बीट झाला या चेंडूवर. नक्कीच आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज मेहबूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय महादेव पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहतोय इर्शाद पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय संघर्ष दिघी संघाच्या माध्यमातून. प्रथम आपण पाहिलं तर अय्यान 11 माणगाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्या अर्थात संघर्ष दिघी संघाला चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. परंतु यावेळी नक्कीच यशरक्षक खूप खराब पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा चेंडू अडला पाहिजे होता. परंतु आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतं आणि नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळणार आणि या एका धावाने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होईल. त्या अर्थात संघर्ष दिघी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिन बाद 1 धाव फलकावर येते. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय महादेव पाहायला मिळतोय. बघूया पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. राईट ओव्हर द विकेट. नक्कीच इथे एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. त्या अर्थात 2 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि या पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगल्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज मेहबूबच्या माध्यमातून. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. पहिला धक्का लागेल तो अर्थात संघर्ष दिघी संघाला. चांगला झेल आपण पाहतोय मैदानामध्ये अय्यान 11 माणगाव संघाच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर संघर्ष दिघीला पूर्णपणे या सामन्यामध्ये आतापर्यंत बॅकफुटवर पाठवून दिलं. कारण का पहिल्या षटकामध्ये जिथे धावा येणं गरजेचं आहे आणि त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे एक अफलातून कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज मेहबूबच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 2 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर एक अचूक टप्पा भेदक मारा आपण पाहतोय गोलंदाज मेहबूबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या सामन्यामध्ये. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर धावांपासून वंचित ठेवलंय संघर्ष दिघी संघाला. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. कुठेतरी आपण पाहिलं तर एक पूर्णपणे फलंदाजीमध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु इथे चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क आला नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. 1 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. एका षटकानंतर आपण पाहिलं तर संघर्ष दिघी संघाची धावसंख्या 1 बाद केवळ 2 धावा धावफलकावर येत आहेत. पूर्णपणे आपण पाहिलं तर कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या अर्थात गोलंदाज मेहबूबच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अय्यान 11 माणगाव संघाच्या माध्यमातून. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. त्या अर्थात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रिहान येतोय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय हिराचंद पाहायला मिळतोय.
हिराचंद सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच पहिलं षटक हे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे गेले. अर्थात अय्या निलेवन माणगाव संघाच्या बाजूने लागलंय. केवळ 2 धावा खर्च केल्यात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या नक्कीच आगेकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज रिहानच्या माध्यमातून. सुरेख असं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो या मैदानावर रंगते. राईट मोर द विकेट. परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर नक्कीच खराब चेंडू, नक्कीच स्वे चेंडू आणि प्लस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा एकूण 2 धावा तर नक्कीच या चेंडूवर येत आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 4 धावा धावफलकावर येत आहेत. सॉरी 5 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक टॉप गिअर मध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगला फटका आपण पाहतोय नक्कीच यावेळी क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय आणि फलंदाज आपण पाहतोय तंबूत परतेल. दुसरा धक्का लागेल तो अर्थात संघर्ष दिघी संघाला. दुसरा धक्का लागतोय तो अर्थात संघर्ष दिघी संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 5 धावा केवळ धावफलकावर आल्यात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतो या अय्या निलेवन माणगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सामन्यामध्ये पूर्णपणे आतापर्यंत विचार केला तर नक्कीच सलामीला आलेले दोन्ही फलंदाज तंबूत परतलेत. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात माणगाव संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये देवेंद्र येतोय. देवेंद्र बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. नक्कीच इथे एक मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. इथे धावसंख्या येणं गरजेचं आहे. षटकातील पुढील चेंडू. चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय, परंतु झेल मात्र होत नाही. या चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. वेलकम 4 बाय संघर्ष दिघी. याच फटक्यांची नित्यांत गरज होती ती अर्थात दिघी संघाला आणि तो फटका मात्र आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज हिराचंदच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज हिराचंदच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका, परंतु यावेळी नक्की झेल मात्र होतोय. फलंदाज हिराचंद बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का लागेल तो अर्थात संघर्ष दिघी संघाला. हिराचंद बाद झांदा आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कामिल येतोय. कामिलना आणि आपण पाहिलं तर नक्कीच देवेंद्रला इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, कारण का पूर्णपणे आपण पाहिलं तर 3 महत्वाचे फलंदाज तंबूत परतलेत. इथे एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं आहे. या 2 फलंदाजांना आपण पाहिलं तर नक्कीच इथे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल ती अर्थात दिघी संघाची. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. यशरक्षक सुद्धा आपण पाहिलं तर बीट होतोय. डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर दुहेरी अंकात प्रवेश करेल. अर्थात 10 धावा धावफलकावर येत आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय पाहायला मिळते ती अर्थात रिहानच्या माध्यमातून. 1 टू गो षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडूवर आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल होणार का? झेल मात्र सोडला जातोय. कुठेतरी आपण पाहिलं तर खराब कॉलिंग नक्कीच पाहायला मिळालं. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर नक्कीच जीवदान मिळाले ते अर्थात फलंदाज देवेंद्र याला.
कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक इथे दुसरा समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावर आल्यात. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय माझोराना विरुद्ध रणवेल या दोन संघादरम्यानची नक्कीच लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. माझोराना आणि रणवेल दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉक्स बॉक्स मध्ये. दोन षटकानंतर आपण पाहिलं तर नक्कीच इथे संघर्ष दिघी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात केवळ 11 धावा धावफलकावर आल्यात. प्रति षटकाचा विचार केला तर 5.5च्या सरासरीने धावसंख्या जमा केली आहे. फैजान भाई यांना विनंती असेल की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे टॉक्स बॉक्स मध्ये. विनंती असेल आपण त्वरित टॉक्स बॉक्स मध्ये जायचं आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय अय्यान 11 माणगाव संघाच्या माध्यमातून मोसीर येतोय. मोसीर सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे ते एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याला करावी लागेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतो देवेंद्र पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 3 बाद 11 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं समाप्त झालेला आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू पूर्णपणे देवेंद्रला बीट करून जातोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर देवेंद्रला बुचकाळा टाकला या चेंडूवर. चेंडूनी बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. पूर्णपणे फसतोय चकतोय या चेंडूवर. धावांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज मोसीर याने. चांगला फटका आपण पाहतोय यावेळी पाहायला मिळतोय. नक्कीच झेल मात्र होतीये. फलंदाज आपण पाहिलं तर देवेंद्रची खेळी संपुष्टात येते. चौथा धक्का लागेल तो अर्थात संघर्ष दिघी संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच संघर्ष दिघी या सामन्यामध्ये अडचणीत सापडलाय. पूर्णपणे आपण पाहिलं तर खराब अवस्था झाली ती अर्थात संघर्ष दिघी संघाची. या खराब झालेल्या अवस्थेमध्ये सावरणार कोर. नक्कीच या एका फलंदाजाला सावरावं लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय कृष्णा जातोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय कामिल पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे ब्लॉकवर पुद्या चेंडू पाहायला मिळाला, परंतु कार्पेटच्या संजून ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा तर नक्कीच पूर्ण होत आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 13 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगती पथावर असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय मोसींच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. चेंडू नो मॅन्स लाईन रिजन मध्ये पडतोय, परंतु इथे रनिंग बिटवीन द विकेट सुरेख पाहायला मिळते. 2 धावांमध्ये कन्वर्ट केले. जिथे 1 धाव होती तिथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच येत आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 15 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच मैदानावर खेळाडूला थोडीशी दुखापत पाहायला मिळते. संघर्ष दिघी विरुद्ध आपण पाहिलं तर अय्यान 11 माणगाव या 2 संघादरम्यानची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय माझोराना विरुद्ध रणवेल. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. माझोराना संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तरी रणवेल संघ आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. फैजल भाई यांच्या हस्ते नक्कीच इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल टॉक्स बॉक्समध्ये. तर मैदानाकडे पळत एकदा वळूया. नक्कीच आपण पाहतोय चालू असलेला सामना संघर्ष दिघी विरुद्ध अय्यान 11 माणगाव या 2 संघादरम्यानची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर संघाची धावसंख्या पोहोचली ती अर्थात 15 धावा धावफलकावर आल्यात. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय कामिल पाहायला मिळतोय. कामिलला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. इथे टॉप गिअर मध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल, कारण का एकेरी दुहेरीने आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्येचा आकार पाहिला तर कमी पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू खराब चेंडू आपण पाहतोय. नक्कीच स्वेर चेंडू आणि नक्कीच चेंडू आपण पाहिलं तर डिक्लर झोन मध्ये पोहोचतोय. अशा एकूण 2 धावा नक्कीच येतात या चेंडूवर.
या 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर लाईन अँड लेनवर गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज मोसीर याला चांगला फटका आपण पाहतोय, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालं आणि नक्कीच इथे रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर कृष्णा तंबूदू परतेल. 5वा धक्का लागतोय तो अर्थात संघर्ष दिघी संघाला. अर्थात आपण पाहिलं तर अर्धा संघ तंबूत परतलाय. पूर्णपणे आपण पाहिलं तर खराब अवस्था पाहायला मिळते ती अर्थात संघर्ष दिघी संघाच्या माध्यमातून जिथे धावा येणं गरजेचं होतं त्या धावांपासून पूर्णपणे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, पूर्णपणे धावांपासून वंचित ठेवलं. ते अर्थात अय्यन 11 माणगाव संघाने एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी माणगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सामन्यामध्ये एक अचूक टप्पा आपण पाहतोय, पूर्णपणे भेदक मारा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 5 बाद 17 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. बघूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका आपण पाहतोय, कार्पेटच्या साईन ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव नक्कीच पूर्ण होते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 30 समाप्त झालेला आहे. अर्थात आपण पाहिलं तर पहिल्या 18 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि या 18 चेंडूनंतर आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावर आल्यात. एवढं आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे कमी धावसंख्या लागते ती अर्थात धावफलकावर. परंतु अजूनही एक षटक आहे. या एका षटकाचा विचार केला तर नक्कीच एक मोठे स्ट्रोक आले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या नक्कीच उभा करू शकतो. तो अर्थात संघर्ष दिघी संघ. इतकी गरज आहे ती अर्थात संघर्ष दिघी संघाला या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण का येणारे 6 चेंडू आहेत. स्लॉगोरचं षटक आहे. या स्लॉगोरच्या षटकात आपण पाहिलं तर हाणामारी करावी लागेल या 2 फलंदाजांना. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये राहुल येतोय. राहुल आणि कामिल या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. तर शेवटचं षटक आपण पाहतोय अय्यन 11 माणगाव संघाच्या माध्यमातून. फैयाज येतोय. अय्याज येतोय. फैयाज येतोय. बघूया फैयाज इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय कामिल पाहायला मिळतोय. कामिलच्या बॅट मधून बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज फैयाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते सिरावेल ती अर्थात 18 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे. 4थं षटक चालू आहे आणि या 4थ्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक अचूक टप्पा पूर्णमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजाने आपण विचार केला होता नक्कीच चेंडू स्वेर जाईल, परंतु इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय चांगला पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला होता. एक धाव नक्कीच येते या चेंडू मागे. या एका धावीनंतर आपण दुसरी धाव सुद्धा आपण पाहिले तर नक्कीच पूर्ण करण्यात यश आले. एक चांगली रनिंग मिड द विकेट आपण पाहिले तर एक चोरटी धाव करण्यात यश आले. ते अर्थात संघर्ष दिघी संघाला. आणि या 2 धावीनंतर आपण पाहिले तर संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. अर्थात 20 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अय्यन 11 माणगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते या सामन्यामध्ये. फैयाजचा पुढील चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पूर्णपणे विचार केला तर एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. पूर्ण आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग पद्धतीचा पाहायला मिळाला आणि कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज या चेंडूवर बीट होतोय. चेंडू आणि इथे बॅटचा संपर्क पुन्हा एकदा होत नाही आहे. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 20 पर्यंत. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. नो चेंडूचा इथे इशारा आलाय आणि प्लस एकूण आपण पाहिलं तर 7 धावा मिळणार. नो चेंडू आपण पाहिलं तर
नियम क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच इथे 21चा अवलंब केला जातोय. अवांतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर 1 धाव आणि षटकाराने आपण पाहिलं तर 7 धावा धावफलकावर येत आहेत. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 27 धावा धावफलकावर येत आहेत. या चेंडूवर नक्कीच फ्री हिट असणार आहे, त्यामुळे पूर्णपणे फलंदाजाला इथे फायदा काढून घ्यावा लागेल. चांगला फटका आपण पाहतोय, नक्कीच पुरेपूर फायदा घेतोय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. एक धाव नक्कीच येते, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न दिसतोय, दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा नक्कीच येतात या चेंडूवर. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 29 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक आहे या सत्रातील. बघूया शेवटचा चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. थोडासा गोलंदाज या षटकामध्ये नक्कीच महागडा ठरतोय. गोलंदाज फैयाज, षटकातील शेवटचा चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक इथे 4 समाप्त होईल. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल, अर्थात पहिलं सत्र समाप्त झालंय. आणि पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर संघर्ष दिघी संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावर आल्या. त्यांनी 30 धावांचं लक्ष्य असेल ते अर्थात अय्यान 11 माणगाव संघासमोर. तर नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय मजरोना विरुद्ध रणवेल या 2 संघादरम्यानची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे. या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जातोय. आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये एक आपण पाहिलं तर सुरेख असं आयोजन आपण पाहतो या मंडळाच्या माध्यमातून, अर्थात दद्दू बॉईज आयोजित म्हसळा प्रीमियर लीग 2021 च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. पहिल्यांदाच या दद्दू बॉईज यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज सुरुवात झाली आणि लगातार आपण पाहिलं तर 4 दिवस या मैदानावर रंगणार आहे. तर येणारे आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि अय्यान 11 माणगाव संघाला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार आहे. बघूया 30 धावांचा पाठा करत असताना इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात संघर्ष दिघी संघाच्या माध्यमातून. नक्कीच 30 धावा जर इथे सेव्ह करायच्या असतील संघर्ष दिघी संघाला तर इथे एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होणं इतकंच महत्वाचं आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासीन सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासीन सर. धन्यवाद आशुतोष। 4 ओवर का ये मुकाबला जीतने के लिए 30 रनों की जरूरत, और इस बीच टॉस का बॉस हो चुके हैं रणवेल। इसके बाद रणवेल और माजरोना, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष होगा और टॉस यहां पे जीता है रणवेल टीम ने। मगर इस बीच हम चलते हैं मैदान में जहां पे जीतने के लिए 30 रनों की ज़रूरत। 24 गेंदे और 30 रन बहुत ही आसान सा लक्ष्य यहां पे नज़र आ रहा है, मगर फिर भी कहा नहीं जा सकता क्योंकि हम देख सकते हैं नमी के कारण और एटमॉस्फियर में बहुत ही बदलाव हो चुका है। शबनम, ओस की बूंदें और थोड़ी ठंड, और इसी के कारण यहाँ पे गेंद ट्रैवल नहीं कर रही है। हालांकि धूप में जिस तरीके से गेंद ट्रैवल करती है, हवाई सफ़र करती है, मगर यहाँ पे एक एक रन 2-2 रन के साथ बीच बीच में एक बड़ा स्ट्रोक अगर आता है, पूरे 24 गेंदों में अगर 2 भी बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में चला जा सकता है। और मोहसिन एक बड़े बल्लेबाज है, बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं। अक्सर उन्होंने अपने टीम के लिए अच्छी बल्लेबाजी की है,
स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है उनके साथी बल्लेबाज प्रथमेश, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी शार्दुल के ऊपर। जी हाँ, ये देखिए पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, उसे खेल दिया स्क्वायर लेग के दिशा में। गेंद वन बाउंस सीमारेखा के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही अच्छा आगाज यहाँ पे होता हुआ, बहुत ही शानदार शुरुआत। इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। 2011 के वर्ल्ड कप में जिस तरीके से वीरेंद्र सहवाग ने 5 मरतबा पहली गेंद के ऊपर चौका लगाकर शुरुआत की थी, उसी तरह से यहाँ पे पहली गेंद के ऊपर चौका लगाया है बल्लेबाज प्रथमेश ने और अपना खाता खोला, अपनी टीम का भी खाता खोला इस 4 रनों के साथ। मोहसिन और प्रथमेश राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे थे, मगर अब यहाँ पे राइट आर्म राउंड द विकेट आएंगे। विकेट के पीछे देखिए साइड स्क्रीन हमें नजर आ रही है। ये साइड स्क्रीन जो है वो बल्लेबाजों के लिए और उसी के साथ गेंदबाजों के लिए भी होती है। हालांकि सबसे ज़्यादा बल्लेबाजों का इसमें फ़ायदा होता है क्योंकि गेंद उन्हें साइड करने के लिए बहुत ही आसान हो जाती है और उसी के साथ गेंदबाज भी सटीक निशाने पे गेंद कर सकते हैं, क्योंकि पीछे जब काला कलर हो तो उसमें ये जो गेंद है पीली या वाइट गेंद बहुत ही उठ के दिखती है। मात्र इसी रीज़न की वजह से वो साइड स्क्रीन लगाई जाती है। राइट आर्म राउंड विकेट फिर से एक बार। जी हाँ, इस मतलब बहुत ही बढ़िया गेंद ऑफ स्टंप और मिडल स्टंप के बीचों बीच टप्पा खाने के बाद थोड़ी सी काटा बदलती हुई बाहर की तरफ निकली। हालांकि सीमेंट विकेट यहाँ पे प्रिपेयर की है, उसके बावजूद भी कुछ गेंदबाज यहाँ पे मैंने देखे, उन्होंने अपनी गेंदों को घुमाया, अपनी उंगलियों का जादू दिखाया। उंगलियां किस तरह से फेरी जाती है उसका उदाहरण पेश किया है और इसी वजह से उनकी सराहना करना चाहूँगा मैं। पहली गेंद के ऊपर चौका जरूर आया, मगर उसके बाद लगातार 2 गेंदें बिंदी, बहुत ही अच्छी वापसी। फिर से एक बार अच्छी गेंद थी, इस मतलब फुलर लेन की डिलीवरी, उसे कहीं और खेलना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में चली गई। 1 रन फिर से एक बार यहाँ पे मुकम्मल होता हुआ और इस 1 रन के साथ रनों की संख्या 5 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। पहला ओवर प्रगति पर जीतने के लिए मात्र 30 रनों की जरूरत। 4 ओवर का ये मुकाबला, 24 गेंदे 30 रन, आसान सा लक्ष्य। पहली मरतबा मोहसिन स्ट्राइक एंड पर लंबे हिट खेलने के लिए जाने जाते हैं। ऊपर वाले ने अच्छी कद काठी से नवाजा है उनको, उसका भरपूर लाभ उठाते हैं। देखिए मैंने कहा था और मेरे कहने पर खरे उतरते हुए डीप कवर, सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। चौके के गेंद पर, जी हाँ, उस गेंद को छोड़ दिया था, अंदाजा सही, लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई। विकेट कीपर के दस्तानों में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई, रनों की संख्या जहाँ पहुंची है 10 रन। 10 पर बस नहीं करना होगा, सलमान की तरह 10 का दम दिखाना होगा। अगली गेंद यहाँ सीधे बल्ले से इस मरतबा तीर की तरह सीधा, बहुत ही खूबसूरत, बॉलर के सर के ऊपर से सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। बहुत ही अटैकिंग बल्लेबाज है, ज्यादा देर तक आप मोहसिन को खामोश नहीं रख सकते। मोहसिन ने आते ही अपने जौहर दिखाए, अपने हाथ आजमाए, बैक टू बैक 2 चौके लगाकर रनों की संख्या को पहुंचा दिया है 14 रन। अब यहाँ से जीतने के लिए मात्र 16 रनों की और जरूरत। पहले ही ओवर में 14 रन जुटा लिए है। 30 गज का पूरा पूरा फायदा यहाँ पे किस तरह से उठाया जाता है उसका ब्यौरा दिया मोहसिन और प्रथमेश ने। इस बीच नए गेंदबाज आए हैं और विकेट के बारे में माइज हमें कुछ ब्यौरा देते हुए, बात करते हुए
बीच नए गेंदबाज रोहित अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। तो हम विकेट की बात कर रहे थे माइस। माइस बता रहे हैं कि विकेट हमने रफ जानबूझ के रखी है क्योंकि यहाँ पे स्पिन गेंदबाज जो है उन्हें यहाँ से मदद मिले, गेंद को कट करने वाले जो गेंदबाज है उन्हें यहाँ पे सहायता मिले। और इसी के कारण हम देख सकते हैं जैसे मैंने यहाँ पे कदम रखा, पहले मैच से मैं देख रहा हूँ कि गेंदें यहाँ पे घूम रही है और बल्लेबाजों को परेशानी का सबब यहाँ पे बन रहे हैं गेंदबाज। हालांकि ये गेंदबाजी हावी हुए हैं, मगर इस मरतबा देखिए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, लॉन्ग ऑफ की दिशा में कैच ड्रॉप होता हुआ। मोहसिन जैसे बल्लेबाज को जीवन दान और नो बॉल का भी इशारा, यानी फिर से एक बार देखिए आम तो आम गुटलियों के भी दाम। कुल मिला के 3 रन यहाँ पे मिलेंगे। हाल ही पहले ही यहाँ पे रनों की कमी महसूस करते हुए गेंदबाजी करने वाली टीम, और अब यहाँ पे नो बॉल, बल्लेबाजों ने 2 रन पूरे कर लिए। कुल मिला के 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 18 रन। अब मात्र 12 रनों की और ज़रूरत। बहुत ही आसान सा अब ये मैच दिखाई देता हुआ क्योंकि दोनों भी बल्लेबाज सेट है, दोनों भी बल्लेबाजों में अच्छी साझेदारी यहाँ पे पनप रही है। अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव जो होगा, प्रेशर जो होगा वो गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर और गेंदबाजों के ऊपर। इस टूर्नामेंट के लिए जूनियर प्रीमियर लीग में अंपायरिंग की जिम्मेदारी, अंपायरिंग की भूमिका जिन्होंने अंजाम दी थी, वही तीनों अंपायर इस प्रतियोगिता में हमें सहयोग देते हुए। जी हाँ, इस मरतबा अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से जोरदार प्रहार किया था, ताकत का इस्तेमाल था, टाइमिंग सही नहीं था, हालांकि मिस टाइम कर गए थे डीप बैकवर्ड स्क्वायर की दिशा में। वहां के फील्डर फंबल हुए, कैच ड्रॉप किया और इस बीच 1 रन यहाँ पे मिलेगा क्योंकि डिक्लेयर जोन है। भौगोलिक परिस्थिति देखिए इस मैदान की थोड़ी सी विपरीत, और इसी वजह से यहाँ पे अच्छे स्ट्रोक के ऊपर भी कभी कभी 1 ही रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ रहा है। मैदान हालांकि इस गांव में है, ये भी बहुत बड़ी बात क्योंकि आज हम देख सकते हैं बहुत सारे गांव ऐसे हैं जहाँ पे मैदान ही नहीं है। बच्चे अब कहाँ पे खेलेंगे, ये बहुत बड़ा सवाल निशान, क्योंकि समुंदर के पास जो गांव है वो सभी क्रिकेट के खिलाड़ी रेत के ऊपर प्रैक्टिस करते हैं, और जब मैच होता है उनका वो एक तो मिट्टी का विकेट होता है या तो सीमेंट का विकेट होता है। रनों की संख्या अब यहाँ पे थोड़ी सी रुकी हुई, 19 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 11 रनों की और जरूरत। जी हाँ, फुल टॉस गेंद, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। कलाई के इस्तेमाल से उस गेंद को मोड़ दिया था मिड विकेट की दिशा में, फील्डर को ढूंढ लिया था और इसी वजह से फिर से एक बार मात्र 1 रन मिलेगा। एक रन बनाते बनाते यहाँ पे एक कदम अपनी मंजिल की तरफ चलते हैं हुए। कोई जल्दबाजी नहीं है क्योंकि जल्दी का काम शैतान का। होश में जोश यहाँ पे, या जोश में होश नहीं खोना, ये बताते हुए, मगर इस मरतबा उल्टे हाथ से क्या कमाल का स्ट्रोक, स्विच हिट खेला है मोहसिन ने, लाजवाब मार्वलस गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इस स्ट्रोक के लिए मोहसिन को 100 रुपए का इनाम यहाँ पे नकद आता हुआ, इनामी राशि तैयबा कैटरर्स इनकी जानिब से 100 रुपयों की इनामी राशि मोहसिन के लिए। 26 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, मात्र 4 रनों की और दरकार। ओहो, इस मरतबा शायद गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और मोहसिन मैदान से बाहर आएंगे। अब 12 गेंदे और मात्र 4 रनों की जरूरत, फिनिश नहीं कर पाए, मगर जीत की दहलीज तक लेके गए मोहसिन और उनके साथी प्रथमेश। बहुत ही बढ़िया पारी खेली मोहसिन ने, हमेशा की तरफ तोड़ फोड़ बल्लेबाजी, मगर मैच को फिनिश करना बहुत ही ज़रूरी होता है क्योंकि नए बल्लेबाज को यहाँ पे इस सिचुएशन में जाकर
बड़े स्ट्रोक खेलना आसान नहीं होता। अयान जूस सेंटर इनकी जानिब से मोहसिन को 100 रुपए का और इनाम यहाँ पे आया है, बहुत बहुत शुक्रिया। 15 नंबर की जर्सी परिधान किए हुए नए बल्लेबाज इमरान, 15 नंबर की जर्सी अर्थात हमें याद दिलाती है भुवनेश्वर कुमार की, क्योंकि उनका जर्सी नंबर 15 और ऑफिशियली क्रिकेट का टेस्ट जो हुआ था शुरू वो 15 तारीख को हुआ था, 15 मार्च 1877 में। अगली गेंद फिर से एक बार नए गेंदबाज गणपत की, गणपत राइट आर्म राउंड द विकेट, और देखिए कितनी आसानी के साथ यहाँ पे उस गेंद को धकेला था जानबूझकर, क्योंकि मोहसिन ने जो गलती की वो गलती मैं यहाँ पे नहीं करूँगा ये बताते हुए एक रन निकाल लिया और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। एक एक रन बनाकर जीता जा सकता है तो यहाँ पे रिस्क क्यों उठाए, ये यहाँ पे अपनी बल्लेबाजी के रूप में बताते हुए प्रथमेश बहुत ही अच्छी सोच में कहूँगा, क्योंकि इसके पहले मैंने कहा था कि जोश में होश खोना ये अच्छी बात नहीं होती, क्योंकि ज़िंदगी हो या क्रिकेट का मैदान हर वक्त संभल कर चलना होता है। नए बल्लेबाज अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार। खराब गेंद हो सकती है, जी हाँ, नो बॉल करा दिया अंपायर जी ने, नो बॉल के रूप में एक रन। जी हाँ, बीमर के रूप में ये नो बॉल है, वेस्ट हाइट के ऊपर की ये गेंद थी और इसी वजह से मजबूरन अंपायर जी को उसे नो बॉल देना पड़ा। फ्री हिट भी रहेगा। जी हाँ, बहुत ही अच्छी सोच, फिर से एक बार कवर के ऊपर से लॉफ्टेड कवर ड्राइव जिसे क्रिकेट के परिभाषा में कहा जाता है,